गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। मानवी जीवनाचं परिवर्तन असा विषय हा संपूर्ण एक जो पितृ पंधरवडा चालू आहे त्या भूमिकेतून आपण घेत आहोत। मानवी जीवनाचं परिवर्तन म्हणण्यापेक्षा मानव ज्या जाणीवेत आहे त्या जीवात्म्याच्या बीजातलं परिवर्तन हे जर घडलं तरच जीवनात परिवर्तन होणार आहे। आपण जीवनात परिवर्तन करावं म्हणून बाह्य बरेच उपयोग, विविध गोष्टींचा उपयोग आपल्या जीवनात बदल घडावा म्हणून करत असतो, पण बाह्य कुठल्याही उपचाराचा हा आपल्या जीवनातल्या परिवर्तनाला कारण असणारा विषय नसतो। हे लक्षात येत नाही। आपल्याला वाटतं की आपण टीव्ही पाहिला की आपल्याला आनंद होईल, पण टीव्हीतनं कशा प्रकारचे त्रास होतात हे आता सर्वांना विदित झालंय। मोबाईलचा वापर सुद्धा अतिरेकी झाल्याने काय प्रकार घडतात हेही सगळं माहिती झालंय। भौतिक सुख सुविधा निर्माण झाल्यामुळे माणसाची रोजची चाल बदलत गेली। बसून बसून लोकांचे गुडघे थकले आणि वयाच्या 40-45व्याच वर्षी बीपी, डायबेटीस सारखे त्रास सुरू झाले। सगळं मानव जीवनाच्या सुधारणेसाठीच झाले, लक्षात ठेवा। याच्यात कुठलाही कोणाचाही हेतू म्हणजे वापरणाऱ्यांचा हेतू हा मानव जीवन सुधारण्यासाठीच आहे। हा त्याच्यातनं लोक धंदा करून पैसे कमवतात, तो मनुष्याचा एक वेगळा भाग आहे, वृत्तीचा भाग आला त्याच्यात, तो व्यवहाराचा भाग आला। पण घेतो कशासाठी आपण? आपल्याला पावभाजी आवडते, कशासाठी? आपलं जीवन चांगलं आनंदी व्हावं म्हणून खातो ना आपण। डॉमिनोज पिझे, विविध प्रकारची फास्ट फूड्स, ही सर्व माणसांनीच माणसासाठी तयार केलेली आहेत ना। कशासाठी केलेत? जीवन चांगलं जाण्यासाठी। विविध गाड्यांची मॉडेल्स, बरोबर आहे, ही गाड्यांच्या मॉडेल्स कशासाठी केलेल्या आहेत? माणसाचं जीवन चांगलं आनंदात जावं म्हणूनच केलेली आहेत, आहे की नाही? त्यात परत पेट्रोल डिझेल कमी व्हावं म्हणून जास्त पैसे देऊन इलेक्ट्रिकल व्हेइकल्स आपण विकत घ्यायला लागलो, त्यात पैसे जास्त जातात खरं तर। पुढे त्याचं काय होतं ते ज्याचं त्याला माहिती, काय गणित आहे ते। म्हणून तर हा सगळा विषय जो आहे हा इवन शेअर बाजार वगैरे या सगळ्या गोष्टी माणसाने माणसाच्या जीवनाला आनंद देण्यासाठी केलेल्या आहेत, पण या कुठल्याही गोष्टीतनं आनंद मिळत नाही। अगदी मोठ्या मोठ्या समाज सेवा करण्याचा जरी माणसाने प्रयत्न केला, झाडं लावा, ठीक आहे, प्रचंड झाडं लावा, पण झाडं लावून झाल्यानंतर तो दमतोच ना, त्याला आनंद मिळतो असं नाही, उलट ती वाढली की नाही म्हणून अजून काळजी करत बसतोय। आणि ईश्वराने एवढी प्रचंड जंगलं निर्माण केली, पण त्याला काळजी काहीच नाहीये। आपण कशासाठी काळजी करतोय आपण लावलेल्या झाडाची, आहे की नाही? ईश्वराने सर्व मानव योनी तयार केल्या, तो त्यांची काळजी करत नाही, आपण आपल्या पोरांची काळजी करतो। एवढ्या जीवसृष्टींमधनं 84 लक्ष योनींमधनं विविध प्रकारचे जीव जन्मास येतात, हे सगळं पाहिलं आपण मागच्या वेळेला। परंतु या कुठल्याही बाह्य घटनेतनं कुठल्याही जीवाला आतापर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत
शांती मिळालीये, आनंद मिळालाय असं कुठंच घडलेलं नाही. एवढं होऊनही मानवाला जे बुद्धीचं वैभव कळायला पाहिजे, जे मागच्या वेळा आपण अभ्यासलं ते कळलं आहे असं दिसतं का? असं दिसतच नाही. कारण त्याला खऱ्या गोष्टी शोधण्याची आकांक्षाच नाहीये. आपल्याला खऱ्या गोष्टी शोधण्याची आकांक्षा आहे का? आपण जे मिळवायला जातो त्यात सुख आहे असं आपण गृहीत धरतो आणि आपणच धडपडतो. सुख मिळालं का? सुख मिळत नाही. नोकरी करूनही सुख मिळत नाही, बिझनेस करूनही सुख मिळालं आहे असं कोणीही म्हणू शकत नाही. इव्हन टाटा सुद्धा म्हणू शकणार नाही की ही इज व्हेरी हॅपी पर्सन. कारण म्हातारपणी परत जे दुःख आहेत ती त्यांनी कितीही गाड्या आतापर्यंत सेल केल्या आणि कितीही लोकांना सेवा म्हणून पैसे दान केले तरी म्हातारपण ते चुकू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांच्या दुःखाचा विचार त्यांनी जो बाहेरून करण्याचा प्रयत्न केला असेल नसेल मला माहित नाही, त्यांची विचारसरणी काय होती ती, पण सर्वसामान्य माणूस बाह्य जगातनं सुख शोधतो ही वस्तुस्थिती आहे आणि हे वर्षानुवर्ष सिद्ध झालेलं आहे. पण तरीही आज तागायत कुठल्याही शास्त्रज्ञाला, नासाला किंवा भारताचं जे काय हल्ली यानं उडवणारी लोक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांना सुद्धा, गणितज्ञ लोकांना सुद्धा याचा शोध लागला नाही की माणसाला नेमकं सुख कशात मिळू शकतं. आणि सगळा व्यवहार परत देवाच्याच जाणीव येते, विशेषतः आपल्या धर्मामध्ये. बाकीच्या धर्मांत सोडून द्या. देवाचं करण्यामध्येच गेलं की नाही जीवन. सर्वसामान्य समाज जीवन जे गेलेलं आहे ते देवाचं करण्यामध्येच गेलेलं आहे, पण त्यातही समाधान मिळालं आहे असं कोणीही म्हणू शकत नाही. मग याला कारण काय? याला कारण जे नेमकं शोधायला पाहिजे ते शोधल्या जात नाही आणि जिथं नेमकं परिवर्तन करणं गरजेचं आहे त्या परिवर्तनाला आपण तयार नसतो. म्हणून मी नेहमी म्हणतो किंवा आपणही बरेचदा आपल्यालाही तोंडातनं जात असेल एखाद्या वेळा की आपल्याला खरंच ईश्वर हवा आहे का? याचं उत्तर ज्यादी त्यांनी शोधायचं आहे. कारण नाहीतर त्या भावना दुखवल्या जातात. एक लक्षात घ्या, कुठल्याही माणसाला तुला खरंच ईश्वर भेटायची इच्छा आहे, अशी तुझी इच्छा आहे का असं तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा. तुला इच्छाच नाहीये ईश्वर भेटीची आणि तरी तू ईश्वराच्या मागे लागतोय, याच्यातनं तुला दुःख आहे असं म्हटलं तर त्याच्या भावना दुखू शकतात. खरंय का खोटंय तुम्ही विचार करा याचा. म्हणून मूळ सत्य कुठं दडलेलं आहे हे स्वतःच्या जाणीवेत अंतर्मुख झाल्याशिवाय कळणारच नाही. आपल्याला असं वाटत राहतं की ही या नोकरीतनं पैसे मिळतील, पैसे मिळाले की मी सुख प्राप्त करीन, माझा प्रॉव्हिडंट फंड एवढा असेल, हे असेल ते, आणि नोकरीमधनं कंपल्सरी रिटायर्ड व्हावं लागतं. मग त्यावेळेला तरी तो सुखी झालेला असतो का? नाही. बिझनेस करणारी माणसं हजारो लाखो रुपये कमवतात खरं तर, बरोबर आहे की नाही? तसं पाहिलं तर करोडो रुपये आजकाल सहज सर्वसामान्य माणसांकडे असतात. मोदी म्हणतात ते काही चुकीचं नाहीये, गरिबी हटलेलीच आहे भारतातली, सहज असतात. सहज एक फ्लॅट घ्यायचं झालं तरी 1 कोटी होतं. कोट्याधीश व्हायला काय लागतंय आजकाल. आणि असे 4-4, 5-5 फ्लॅट, गाडी, घोडे सर्व असणारे, प्रॉपर्टी असणारे खूप लोक आहेत की, मग ते सुखी झालेत का? नाही झालेत. कारण सुख कशात आहे हेच कधी कळलं नाही आणि सुख कशाला म्हणतात हेही नाटकं पाहून समजत नाही. दोन्ही गोष्टी आहेत, आहे की नाही? म्हणून आपलं नाटक नेमकं काय चाललं आहे हे समजावं लागतं, कारण आपण नाटकी असतो. लक्षात ठेवा.
आपल्याला आश्चर्य वाटेल या गोष्टीचं. आपण नाटकी असतो. आपण म्हणजे तुम्ही म्हणतोय मी असं नाही, आपण सर्वजण इन्क्लुडिंग माय सेल्फ, आपण नाटकी असतो. कारण आपला अहंकार आहे तो आपल्याला नटवत असतो. म्हणून आपल्यातला नटवरलाल कोण आहे तो शोधावा लागतो. बेटा नट्टू अब तू भाग जा. नटवरलाल म्हणून अमिताभ बच्चनचा सिनेमा येऊन गेला, त्याच्यामधला हा डायलॉग आहे, बेटा नट्टू अब तू भाग जा. म्हणजे काय की अरे तू आता इथनं पळ काढ या जगातनं, नाही तर तुझं काही खरं नाही. एवढा अहंकाराने आपण नटलेलो आहोत, लक्षात ठेवा. म्हणून आपल्यातला खोटा मी आणि खरा मी हा भेद करावाच लागतो. मग आपल्यातला खरा मी कोण हो? आपल्यातला खरा मी म्हणजे आपल्यामध्ये असणारं आत्मतत्व. लहानपणापासून सर्वांना सांगितलंय तू तुझ्यात ईश्वर बसलेला आहे. तुझ्यात ईश्वर बसला आहे हे आई वडिलांना सांगूनही, आई वडिलांनीही आपल्याला सांगूनही आपण कधी फॉलो केलं का ते? कारण फॉलो करायची सवयच नाही आपल्याला. कारण आपला अहंकार, मला पटलं तरच मी फॉलो करणार आहे. हा, आई वडील सांगतायत म्हणून मी करणार, छे 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 छे, तसं काही नाही. सद्गुरू सांगतायत की तू तुझा एका जागी बसून तुझी साधना कर. मला पटतच नाही ना. का का पट हा न पटणारा कोण आहे? हाच मी, खोटा मी आहे. लक्षात ठेवा, जो खऱ्यापासून आपल्याला लांब ठेवतो. म्हणून गुरु कार्यात राहा. म्हणजे गुरुला कळत असतं की अरे हा आपलंच कार्य करतोय, म्हणजे ईश्वराचंच कार्य करतोय. आपण गुरु कार्यात नसाल आणि विविध इतरत्र कामात बिझी असाल तर लक्षात ठेवा आपला खोटा मी आपल्याच ईश्वरापासून आपल्याला लांब ठेवतो. कारण कनेक्शन गेलेलं आहे ना, कनेक्शन जातं. बरोबर आहे की नाही? मेन ट्रान्सफॉर्मर इज अ मीडिया. बरोबर आहे की नाही? मीडिया आहे. आता मुख्य वीज कुठं निर्माण होते? धरणाच्या तिथं. त्या ॲटॉमिक या जे प्लांट असतील त्यातनं वीज तिथं निर्माण होते. म्हणजे तो मेन सोर्स आहे. तिथनं वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये येते. ट्रान्सफॉर्मरमधनं आपल्या एरियातला कुठला जो काय स्टेप डाऊन स्टेप अप असतं ते, त्याच्यात त्या इंजिनिअरिंगमध्ये काही शिरायचं कारण नाही. ते पण इंजिनिअरिंग आध्यात्मिक आहे, लक्षात ठेवा. हा, म्हणजे इंजिनियर माणूस असेल कोणी इथं तर त्यांनी तोही अभ्यास करावा की ते स्टेप डाऊन कसं होत जातं आणि परत स्टेप अप कसं होतं. कारण V = IR हा ओहम्स लॉच आहे, हे कळावं लागणार. आणि तिथं रेझिस्टन्स वाढला की हीट वाढणारच आहे, I²R. बरोबर आलं? थोडं थोडं माझ्या लक्षात आहे, तेवढं मी सांगतो. तर हा जो काही सगळं आहे याच्यामध्ये परत तुम्ही पॅरलली कनेक्टेड आहात का तुम्ही सिरीजली कनेक्टेड आहात, हा सगळा विषय आहे. खूप अभ्यासनीय आहे हे इलेक्ट्रिकल. कारण ते थेट एनर्जीशी कनेक्ट होत आहे, लक्षात ठेवा. म्हणून पॅरलल मध्ये कितीही लोक असली तरी सद्गुरूच्या व्होल्टेजमध्ये असतील तर ते ईश्वरीय कार्य होतं, लक्षात ठेवा. सिरीज मध्ये तुम्ही गेलात की सिरीज मध्ये गेलात तर काय होणार आहे? व्होल्टेज डाऊनच होत जाणार आहे. कारण प्रत्येकाचा रेझिस्टन्स मध्ये येणार आहे. अहो केवढं भारी आहे हे. यू हॅव टू जस्ट थिंक ऑन दिस लाईन. बरोबर ना? मग या गोष्टींचा आपला स्वयंभू रेझिस्टन्स आहे, ईश्वरी शक्ती आपल्यात आहे. पण आपण गुरुशी पॅरलली जोडलं न गेल्यामुळे आपलं व्होल्टेज डाऊन होतं आणि बीपी वाढतो. लक्षात ठेवा. म्हणून आपण पॅरलल सिरीज मध्ये राहिलं कारण गुरु ईश्वराशी पॅरलल सिरीज मध्ये आहे. कारण तो त्यांच्या सद्गुरूंच्या पॅरलल आहे. त्यांचे गुरु साक्षात परब्रह्म, ती संपूर्ण नाथ परंपरा ही पॅरलल सिरीज मध्ये आहे. म्हणून व्होल्टेज एकच आहे, लक्षात आहे का? या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. असो, परंतु सांगण्याचा हेतू काय आहे की याच्यामध्ये ती जी एनर्जी येते, ती जी इलेक्ट्रिसिटी येते आहे ती घरातनं दिव्यामध्ये येते. बरोबर? म्हणून तिचं जे काही
अभिव्यक्ती आहे, त्या अभिव्यक्तीमुळे तो दिवा वाटतो आपल्याला, आपण तिथं भ्रमित होतोय. म्हणजे खोटा कोण ठरला? दिवा खोटा आहे, फॅन खोटा आहे, ओव्हन खोटा आहे घरातला, तुमचं वॉशिंग मशीन खोटं आहे, तुमची इस्त्री खोटी आहे. लक्षात ठेवा. खरं काय आहे? मूळ सत्य ते ईश्वरी शक्ती हे सत्य आहे. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीचा जो खेळ चाललेला आहे, हा ज्याला समजतो त्याला ईश्वराच्या जाणीवेमध्ये जाण्यास अत्यंत सोयीस्कर असा हा आत्मपाठ आहे. आत्मपाठ हा थेट ईश्वराशी जोडणारा आहे. लक्षात ठेवा. बाकीचे सर्व पाठ, पंचरत्न पाठ आहेत, हरिपाठ आहे, सर्व आहेत, बरोबर आहे, ते काही कमी दर्जाचे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. पण त्याच्यामध्ये त्या खुणा दाखवलेल्या आहेत. त्रिगुण सार, निर्गुण हे सार वगैरे वगैरे, या खुणा आहेत सर्व. जीव जंतुसी केवी कळे, इथपर्यंत सगळं झालेलं आहे ना. आणि त्या सगळ्या याच्यामधनं आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे कळतं का? हे कळत नसल्यामुळे तुला कळणार नाही राजा. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. कारण हे कळणं, ज्याला कळलं तो हरिपाठ म्हणणारच नाही, तो डायरेक्ट आत्मपाठात जाणार आहे. कारण त्याचा संबंध आत्म्याशी येणार आहे. थोडस माझं स्टेटमेंट एखाद्याला लागू शकेल, मी मान्य करतो, पण जे सत्य आहे ते सांगणं गरजेचं आहे. कारण आपल्याला गाठायचंय काय? आपल्यातलं ईश्वरी तत्व हेच ध्येय आहे ना. दुसरं कुठलं ध्येय संतांनी तरी सांगितलं का? आणि संतांनी तरी प्राप्त केलं का? खरं तरी यावळे तैसा हरी म्हणजे काय? सर्व सत्ता आली हाता म्हणजे काय आहे ना. या सगळ्या गोष्टी काय भूमिकेतल्या आहेत हे कळलं तर पाहिजे ना. न कळता नुसतंच नामदेव महाराज मोठे होते आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणून नुसती डोकी आपटायची. म्हणून मी मागच्या वेळेला म्हटलं, आपटे बाई आणि गोड बोले, आपटे बाई आणि आपटे बाबा सगळे समाधीवर जातात आणि फक्त डोके आपटून येतात. वेगळं काही कळत नाही. लक्षात घ्या. त्याचं कारण अभ्यास करायची इच्छा नाहीये. ईश्वर हवा आहे अशी इच्छा नसल्यामुळे हे घडतं. त्यात ज्ञानेश्वरांची चूक नाहीये, हे महत्वाचं आहे. डिक्लाइन करा. आणि त्या याच्यातनं आपल्याला जे शोधायचं आहे ते आपल्यातलं आत्मतत्व. मग आपल्यामध्ये ईश्वर आहे तो केव्हा आला हो आपल्यात, हा विचार सुरू होतो. माझ्यामध्ये ईश्वर आला केव्हा? मी आईच्या गर्भात होतो, अगदी सूक्ष्म जाणीवेत गर्भ होता. माझा प्रेसिपिटेट पडला तेव्हाचा तो जो बिंदू असेल त्याच्या साधारण 15-20 दिवसांच्या आसपास ईश्वरी तत्व प्रकृती मातेनी ओढून माझ्यामध्ये बसवलं. ते चित स्वरूपातलं आत्मस्वरूप असतं. लक्षात ठेवा. ईश्वर त्याच्या गुणांसहित आपल्यामध्ये येऊन बसतो तिथं. आणि त्याचे गुण काय आहेत? तो कशाशी संपर्कात नसतो, तो निराकार आहे, तो निरंजन आहे, निरासक्त आहे. त्यामुळे तो येऊन बसतो. तो काय येतो? कारण त्याची जी शक्ती आहे ती शक्ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्या प्रकृती मातेच्या कृपेमुळे, तिची आवश्यकता आहे, आपली नाहीये. आपली नाही म्हणजे आपल्या जीवात्म्याची नाहीये.
कारण आपण जीवात्मा म्हणून गर्भधारणा केली हे खरं आहे, पण पुढचा सगळा व्यवहार करण्याची ताकद आपल्यात नाही. आता तरी आहे असं वाटतं का? आता सुद्धा नाही खरं तर. म्हणून हा जो सगळा चालतो हा प्रकृती मातेचा संपूर्ण आपल्यावरती असणाऱ्या प्रेमाचा भाग आहे हे समजावं लागतं. म्हणून ती जगदंबा तिची कृपा माझ्यावरती आहे म्हणून तो ईश्वर माझ्यात येऊन बसला. कारण तिच्या इच्छेमुळेच तो येऊ शकतो. बाकी कोणाच्याही इच्छेमुळे ईश्वर अवतरण करू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून तिची इच्छा लागते. फार महत्वाचं आहे. म्हणून सर्व अवतार कार्यांमधले सुद्धा जे जे कृष्ण राम कृष्ण वगैरे हे जे लोक होऊन गेले यांना सुद्धा प्रकृतीची आवश्यकता होती म्हणून आलेले. कारण प्रकृतीला तिच्यातनं निर्माण झालेल्या पिलांना सांभाळायचं असतं. हा वेगळा विषय प्रकृतीच्या एकंदर जाणीवांचा. कारण तिला 84 लक्ष योनींमधनं ईश्वराच्या जाणीवेला प्रगट करायचं असतं आणि तशी ईश्वराचीच इच्छा असते, त्या निरंजनाची इच्छा असते. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे तिला काम करावं लागतं. ती सतत कामकरी आहे लक्षात ठेवा. म्हणून आपण कामकरी असू आणि ईश्वराचे असू तर समजून घ्या आपला बेडा पार आहे. म्हणून आपण कामकरी कोणाचे आहोत हे प्रत्येकाने ठरवा. आपण दिवसभर कामं करत असतो पण कोणाची कामं करत असतो? ईश्वराची का करत असतो का नसतो हा ज्याचा त्याचा विचार आहे. ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण प्रकृती मात्र फक्त ईश्वराचीच कामकरी आहे. जसं या कामकरी मुंग्या म्हणतात ना आपण, असतं ना राणी मुंगी कामकरी मुंगी. त्या सतत आपल्या तोंडात काहीतरी घेऊन इकडे तिकडे हिंडतच असतं. सापडलं की चाललं घेऊन तिथं. पण ती स्वतःच्या पोट भरण्याची कामकरी आहे. पण ती सूक्ष्मामध्ये सुद्धा ते ईश्वराच्या म्हणजे प्रकृतीच्या कार्याचा भाग आहे तो. ती गुणात्मकता त्या जीवात आली असेल पण तिला प्रकृती कळत नाही काय आहे ते, कारण तेवढं ज्ञान नाही. पण मुंगीचंही मनोगत कोण जाणू शकतं? तर आत्मा जाणू शकतो. कारण का आत्मा जाणू शकतो म्हणून त्या जाणीवेतनं ईश्वरी तत्व तिच्या शक्तीसह आपल्यामध्ये येऊन बसतं आणि ईश्वर म्हणतो, आत्मा म्हणतो की तू तुझं काम कर. कारण तुझ्या जाणीवेसाठी मी इथं आलेलो आहे, परंतु तुला जो मी एक प्रकारचं ध्येय दिलेलं आहे त्या ध्येयातनं तू काम कर. यू आर फ्री. म्हणून ईश्वरी शक्ती फ्री आहे. परा असते ती अपरा होते किंवा तीच परा जीवात्म्याच्या जाणीवेतनं त्याला काय हवं आहे यासाठी ती संपूर्ण शरीराची रचना करण्यासाठी तत्पर होते. लक्षात ठेवा. म्हणून आपल्यामध्ये असणारी ही जी सर्व केंद्रस्थान आहे ज्याला शक्ती केंद्र म्हणतो आपण, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, भ्रूमध्यामध्ये असणारं आपलं गुरुचं चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रदल हा एक पुढचा भाग झाला. तसंच आपल्या मागच्या बाजूनी श्रीहाट, गोल्हाट वगैरे वगैरे ही आध्यात्मिक भूमिका आहे पुढची, याच्यावर पुढची औटपीठाच्या जाणीवेतली. त्याच्याशी आत्ता आपण काही विचार करण्याचं कारण नाही. पण मूलतः जीव जाणीवेतनं ईश्वरी शक्तीचा अनुनय होतो आणि ही शक्ती केंद्र तयार होतात. ही सगळी शक्ती केंद्र विभाजित जाणीवेत असतात. म्हणजे परा अपरा होत जातीये आपल्यामध्ये, स्वरूपामध्ये परा अपरा होतीये.
आणि ईश्वर आत्मस्वरूपात निरंजन जाणीवेमध्ये वेगळाच राहतोय. आणि जीवात्म्याच्या जाणीवेप्रमाणे मग त्याच्यामध्ये पंचमहाभूतांच्या विविध भूमिका सुरू होतात. कारण ती अपरा प्रकृती समष्टीमधून व्यष्टी तयार करत असते. त्याला विशिष्ट व्यक्ती असं आपण म्हणतो. ही रचना आहे, आध्यात्मिक रचना आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये जो आपला विषय आहे व्यक्ततेचा, तो माया या जाणीवेमध्ये येतो. म्हणून परा ही तर जगदंबा आपल्यात येऊन बसलेलीच आहे. आता नवरात्र येणारच आहे, पण हे ज्ञान तर मूलाधारोसितोसी नित्यम, त्या 10 दिवसाच्या गणेश जन्मानंतर आपल्यात उदित व्हायला पाहिजे. तरच तुझा जीवात्मा, जो खरं तर पितर आहे, भूत आहेस तू. म्हणून पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पितरांचा काय असेल तर तुम्ही श्रद्धेने हे करा, पण आपल्या जीवात्म्याचं परिवर्तन हा पितृपंधरवड्यातला आपणच आपल्याला घालण्याचं श्राद्ध विधी आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा आत्मपाठ जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपणाला ईश्वरापर्यंत पोचता येत नाही. आणि जोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचता येत नाही, ईश्वरी तत्वाच्या जाणीवेत आपण जात नाही, तोपर्यंत आपणही पुढच्या जन्मी पितरच होणार आहोत. मग आपण दिवे काय लावले या जन्मात? जे नवीन जन्म घेत आहेत तेही पितरच होती. बडे अगदी लहान लहान असतील, नातवंड असतील, पतवंड काय वाटत जे असतील, ती आपली मुलं असतील मोठी, ही पितरच आहेत सगळी, लक्षात घ्या. परंतु अव्यक्त जाणीवेमध्ये जे कोणी अजून असतील त्यांच्यासाठी म्हणून हा पंधरवडा खरं केला जातो. पण आपल्यामध्ये अव्यक्त तत्व कुठलं आहे, आपल्यामध्ये अव्यक्त म्हणून आपण कोण आहोत, हा अभ्यास महत्वाचा नाही का? म्हणून जीवात्म्याचं परिवर्तन जेव्हा या जाणीवेतनं आपण करतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की ती पराशक्ती आपल्या नाभिस्थानापाशी आहे आणि हे ब्रह्मज्ञान घ्यावं लागतं आणि हा ब्रह्माग्नी पेटवावा लागणार आहे. तेव्हा तो अग्नी म्हणजे ते तेज आपल्यात तयार होतं आणि त्या तेजाच्या जाणीवेतनंच आपण पुढे मणिपूर आणि अनाहत चक्राच्या पुढे जेव्हा आपण सरकतो तेव्हा विशुद्ध चक्रात येतो. म्हणून ह्या आपल्याकडे हठयोगात जी चक्रांची जी मीमांसा आहे ही या भूमिकेतनं बघा तुम्ही. या भूमिकेतनं आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे ही संपूर्ण प्रकृती जी बाह्य आविष्कारात आहे तीच आपल्या स्वरूपात पण आहे. म्हणून स्वामी म्हणतात स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व जे आत्मतत्व या जाणीवेतून माझ्यात बसलेलं आहे. म्हणून माझ्यामध्ये बसलेल्या आत्मतत्वाची पूजा मला करता यायला पाहिजे. माझ्यामध्ये आतमध्ये बसलेल्या आत्मतत्वाचा विचार मला आतून करावा लागेल तरच मला खरं सुख प्राप्त होणार आहे. म्हणून बाह्य सुखाचा आणि अंतरंगातल्या सुखाचा वस्तुतः काही संबंध नाहीये. म्हणून या जाणीवेतनं जेव्हा आपण साधना करतो तेव्हा माया प्रगट आहे, लक्षात ठेवा. म्हणून 36 तत्वांचा देह आहे, त्याच्यामध्ये अष्टधा प्रकृतीचं व्यक्त स्वरूप आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियातनं झालेलं आहे. या 8 तत्व जी आहेत ती बाह्य व्यापार करतायत, लक्षात घ्या. म्हणून याचा व्यापार बाह्य जेव्हा चालतो तेव्हा सत्संग होतो आहे की नाही,
माझा रोजचा अभ्यास होतो आहे की नाही, मला ईश्वर समजून घेतला जातो आहे का नाही. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सर्व जाणीवेतनं येणाऱ्या मनाचा यज्ञ करावा लागतो. आणि बौद्धिक जाणीवेतनं आपल्याला ईश्वराचं अद्वैत स्वरूप समजून घ्यावं लागतं. तेव्हा कुठं आपल्यातलंच अपराशक्तीचं कार्य करणार आहे. म्हणून मनाचा यज्ञ आणि बुद्धीचा यज्ञ जो मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितला त्याचा भाग किती महत्वाचा आहे. आणि त्याशिवाय साधना पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून याच्यातनंच आपल्याला कळतं की हा जो जीवात्मा आलेला आहे, हा जीवात्मा अनेक जन्मांच्या रेट्यातनं आलेला आहे. हो, मग हे अनेक जन्म त्याला का घ्यावे लागले, मला का घ्यावे लागले, त्याला कारण आहे की त्या प्रत्येक जन्मामध्ये जी जी कर्म मी करत गेलेलो आहे त्या कर्मामध्ये माझ्या देह बुद्धीचाच वापर मी करत आलेलो आहे. त्यामुळे माझ्या इच्छा वासना ज्या मी या जन्मातही तसाच जगत आलेलो आहे. म्हणून या कर्मबंधांनाच तोडणं, ज्याच्यावर संपूर्ण भगवद्गीता भगवंतांनी सांगितलेली आहे. भगवद्गीतेत सांगितलंय काय, भगवद्गीतेत कर्मबंध कसा टाळू शकशील हेच बघ, एवढंच सांगितलेलं आहे. त्याचा मतितार्थ एवढाच आहे भगवद्गीतेचा. मग तू भक्ती योग कर, कर्मयोग कर, ज्ञान योग कर, कुठलाही योग कर, कर्मबंध टाळू शकतोस की नाही सांग. कारण हे कर्माचे गुणी गुंथले असं म्हटलेलं आहे. आणि यासाठी ज्ञान आहे लागतं. कारण हे कर्मबंध जर तुला टाळायचे असतील तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. त्यामुळे हे अर्जुना, तू ते ज्ञान घे आणि तुझ्या कर्मबंधांना जाळून टाक. या तू जेव्हा साधनेतनं प्रवास करशील तेव्हा या ज्ञानाच्या अग्नीतनं, म्हणून ते तेज तुझ्यात प्रगट कर. आणि मग तुझा धर्म जो आहे क्षात्र धर्म, जो तुझ्या अनेक जन्मांच्या अनुनयातनं आलेला आहे, तो क्षात्र धर्म तू पाळ, जो ब्रह्म तेजाने लखलखलेला असेल. म्हणून प्रत्येक जीवाचा जो धर्म आहे, मग तो भले क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, कुठलाही असेल, पण त्याने जर ब्रह्मतेजाचं जागरण जर केलं तर त्याच्यातनं ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंताचं वचन आहे, लक्षात ठेवा. म्हणून मार्ग स्पष्ट केलेला आहे. शोध कसा घ्यायचा हेही सांगितलेलं आहे. म्हणून म्हणता येते, जन्म जाणीवेनी जन्मासी का आला, जाणून घ्या हे वर्म जीवसृष्टी. म्हणून या जीवसृष्टीमध्ये आपण जन्म जाणीवेतनं जन्माला का आलो हे जाणून घेणं गरजेचं आहे. ते आपण जाणूनच घेत नाही आहोत. आणि नुसतेच टाळ मृदुंग वाजवत बसलो असू तर त्याचा काय उपयोग आहे. त्यामुळे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सृष्टीचा तो कायदा जीवासी लागतो, कर्मबंध त्यासी नाव असे. म्हणून हा संपूर्ण सृष्टीचा जो कायदा आहे, ज्याच्यातनं आपण अनेक जन्मांत कर्म करत आलो, त्या कर्माचे बंध पडले, ज्याला आपण संचिता असं म्हणतो. म्हणून त्या संचिताच्या जाणीवेतनं या जन्मात योग्य असणारं प्रारब्ध, त्या भूमिकेतनच आपला जन्म झालेला आहे. ते प्रारब्ध भोगूनच द्यावं लागणार आहे. ते प्रारब्ध भोगून दिलं म्हणजे संचित संपलं असंही नाही. म्हणून प्रारब्ध भोगून दे, ज्ञान जाणीवेतनं संचित जाळून टाक. मग राहिला काय जीवात्मा, पूर्ण परिवर्तन साधलं ना. कारण आता प्रारब्धही भोगून दिलं गेलं, संचितही जळलं, कारण त्या ज्ञानाग्नीने ते जळत जात आहे. आणि म्हणून जन्म जाणीवेतनं तू का जन्माला आलास हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून सृष्टीचा कायदा आहे हा. आणि सृष्टीचा कायदा आजचं तुम्ही जर लेक्चर ऐकलं असेल माझं, याच्यावरती पाठवलेलं, ग्रुपवर पाठवलेलं आजचं, त्याच्यात दिलेलं आहे मी
की न्यूटनचा लॉ जो आहे हा ॲक्शन अँड रिॲक्शन अँड बोथ आर सायमल्टेनियस असा आहे, पण तो पृथ्वीवरचा कायदा आहे, ईश्वराचा कायदा तसा नाहीये. ॲक्शन अँड रिॲक्शन आहे, पण ते सायमल्टेनियस असेल असं नाही, ते माझ्या हातात आहे, ईश्वराच्या हातात आहे. ते प्रारब्ध केव्हा तुला भोगायला लावायचं आहे त्यासाठी व्यवस्था करावी लागते ना. फुकट येतं काय? तुम्ही तुमची पोरं सांभाळली ती काय फुकट सांभाळली काय? ती योजना करावी लागली ना, कष्ट करावे लागले ना, ते देणं द्यावं लागतंय ना. पण ते देणं द्यावं लागतंय हे कळावं लागतंय. आपला प्रॉब्लेम तिथे आहे की आपण देणं देऊन मोकळं होत नाही. आपण एखाद्याचं कर्ज घेतलं असेल तर त्याच्या समजा 50,000 घेतला असेल, त्याला 50,000 दिले की परत त्याच्याशी काय संबंध, हा हॅलो करतो बस एवढंच ना. मग तसंच आपल्या पोराबाळांशी करा ना, नातवंडांशी करा ना. आणि नातवंडांचा तर आपला संबंधच येत नाही खरं तर, ते त्यांच्या आईबापांचं काम आहे. कारण ते त्यांच्या इच्छा वासनांचं फळ आपल्या मागे लागलं, अनुषंगिक प्रारब्ध म्हणतात त्याला, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच्यापासून तर लांबच राहावं असं माझं मत आहे. नाही त्या उचापती नकोत. अवघड आहे अध्यात्म, खूप अवघड आहे, लक्षात ठेवा. वेळ आली की कळतंय सगळं. नाही तर सगळं छान उडणछू चाललेलं असतं आतापर्यंत जीवन. एकदा अडकला की अडकला बघा तो. देव सोडत नाही कोणाला. परीक्षा ही परीक्षाच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही काय करता रोजच्या जीवनामध्ये हे ईश्वर बघत असतो आत बसून. म्हणून ज्ञानाग्नीचे निमुखे तू चालतोयस की नाही हे बघ. तू तुझ्या जीवनाचा शोध घेतोयस का? तरच माझा भक्त होणार आहेस ना. नाही तर भक्त होऊन मिरवण्याचं सुद्धा तुला लाज वाटली पाहिजे असं म्हणतायत ते. म्हणून गुरुचं नाव सांगू नये कधी असं म्हणतात. त्याचं कारणच ते, कारण आपलं जीवन संबंधच राहत नाही काही. कारण गुरु काहीतरी वेगळं सांगत असतो आणि आपण काहीतरी भलतच जगत असतो. त्यामुळे गुरुला दोष येत असतो. म्हणून गुरुचं नाव सांगू नये असा पूर्वीचा सिद्धांत होता. अजूनही तसाच आहे, म्हणजे शक्यतो सांगू नये असं म्हणतात. हो, कारण तो दोष आपल्याला लागतो ना. कारण गुरु काहीतरी वेगळं सांगत असतो आणि आपण काही वेगळं जगत असतो. मग लोक म्हणणार ना. पण आपण समजा व्यवहारामध्ये मोठे झालो, बरोबर आहे की नाही, आणि आपल्या या गुरूंनी मला शिकवलं, या कॉलेजमध्ये मी शिकलो, या शाळेमध्ये मी शिकलो, तर लोकांना आनंद वाटतो त्याचा. का? कारण आपण कर्तृत्व करून करतो आहोत. मग आध्यात्मिक दृष्ट्या आपण काय कर्तृत्व केलं असा विषय आहे तो. लक्षात आलं. म्हणून कर्मबंध त्याची नाव असे, आसक्ती अपेक्षा कर्माचे कारण, देह बुद्धी घडवी कर्मबंध. म्हणून देहबुद्धीतनच कर्मबंध घडत असतात. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करणं हे अत्यंत महत्वाचं कार्यक्रम आहे असं म्हणतो मी. म्हणून आपला कार्यक्रम आपण करा. आपण दुसऱ्यांचे सगळ्यांचे कार्यक्रम करतो, गावभरच्या लोकांचे, आपल्या नात्यातल्या खोत्यातल्या सर्वांचे कार्यक्रम करत आपण आलेलो आहोत. पण आपला कार्यक्रम आपण कधी घेतला का हातात? आपला कार्यक्रम आपल्याला हातात घेता यायला पाहिजे. आपला कार्यक्रम म्हणजे माझी देहबुद्धीतनं मला आत्मबुद्धीत जायचंय. मी देवाशिवाय काही करणार नाही. माझ्या कर्माच्या जाणीवेमध्ये कुठलाही कर्मबंध येणार नाही. हे मी अक्षरशः विवेक बुद्धीतनं सारखं तपासणी यंत्र लावलं पाहिजे. जसं विमानात प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला त्या चॅनेलमधनं जावं लागतं की नाही, नाही तर उडताच येत नाही. तसंच आहे. कारण हे विहंगम दर्शन जर करायचं असेल, या विमानात बसून तुम्हाला जर उडायचं असेल तर या चॅनेलमधनं जावंच लागणार आहे. कारण हा आत्मप्रवास आहे, लक्षात ठेवा. हा बाह्य होणारच नाहीये. त्यामुळे कर्मबंध फुगवी संचित गाठोडे, अनेक जन्मांतरी चालत येते. हे तर सगळ्यांना माहिती आहे आता. म्हणून हे संचिताचं गाठोड आहे, हे आपल्याला संपवावं लागतं. आणि प्रारब्ध हा खंड संचिताचा जाणं. म्हणून जे अनेक जन्मांचं संचित आलेलं आहे त्याच्यात प्रारब्ध हा त्याचा खंड आहे, एक भाग आहे. बरोबर. भोगणे हा नियम या जन्मीचा.
हा नियम आहे आणि या जन्माचा नियम आहे. तुम्ही आनंदाने भोगायचं, देवाच्या नावा आनंदाने भोगणारे सुद्धा लोक नाही आहेत असं काही मला म्हणायचं नाही. आनंदाने भोगतात, पण कुठल्या तरी ध्येयाच्या जाणीव्यातनं आनंदाने भोगतात. आता सावरकरांना जे काही भोग भोगावे लागले असतील किंवा जे जे क्रांतीवीर आहेत, अगदी संभाजी महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, या सर्वांना भोग भोगावेच लागले की हो. मग ते त्यांचं प्रारब्धच होतं ना. पण ते त्या एका ध्येया जाणीवेतनं त्यांनी भोगलेलेत म्हणून ते भोगू शकले. म्हणून सर्वसामान्य आपण लोक काय असतो, आपल्याला ध्येय नसल्यामुळे आपल्याला प्रारब्ध भोगण्याचा त्रास होतो. तर आनंदाने त्याच्यामध्ये निर्मिती करणं, यासाठी तरी ईश्वराचा आधार घेऊन ईश्वरासाठी जीवन समर्पित करणं या जाणीवेचं ध्येय ठेवावं लागतं. तरच ते प्रारब्ध आनंदाने भोगता येतं. तरच तुकाराम कळतो. घरासमोर येणारी संपत्ती का तो पांडुरंग देत नाही का आम्हाला, असं वाटतंय तुम्हाला? तो देईल की, कारण तुम्ही मला देऊन माझं प्रारब्ध बदलण्याचा कार्यक्रम करू नका. स्पष्ट सांगितलेले शिवाजी महाराजांना तुकारामाने एक प्रकारे. लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. रेड्याच्या मुखातनं वेद ओढू शकत होते, स्वतःच्या पाठीवरती अग्नी तापवून जी व्यक्ती आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करू शकत होते त्यांना माधुकरी मागावी लागत होती किंवा लोकांच्या समोर जाऊन आपल्याला रोजचे खाण्यापिण्याची योजना करावी लागत होती. ही गोष्ट प्रारब्धाची होती. लक्षात घ्या. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गुरुदेव दत्त हे काय येतात आपल्याकडे, आपल्याला वाटतं परीक्षा घ्यायला येतात, पण ते त्यांचं आध्यात्मिक प्रारब्ध असतं, त्यांना बघायचं असतं. कारण ते अहंकार शून्यत्वत असतात. लक्षात ठेवा. सोपं आहे का? तुम्ही मला सांगा, मी उद्या तुमच्या समोर आलो मुळे आजींच्या गुरुदेव दत्त, तुम्ही म्हणून काय झालं स्वामी, वेळ बीड लागलं की काय देवा, असं म्हणाल. बरोबर आहे की नाही? हा, हे अवघड आहे खूप. लक्षात ठेवा. आणि ते सुद्धा कसे येतात, लंगोटी घालून येतात, म्हणजे आपल्याला सहन पण होणार नाही असल्या गोष्टी. गजानन महाराज, म्हणून मी नेहमीच म्हणतो ते आहेत तिथे ठीक आहेत. ही लोक अक्कलकोट महाराज आहे ना, आले समोर तर काय आपली तेरदा तिरपीट होईल. तुम्ही जा असं म्हणू आपण, पुढच्या दारावर घ्या, तुम्हाला काय घ्यायचं ते येत नाही. हातच आनंद आहे. लक्षात ठेवा. असो, म्हणून भोगणे हा नियम या जन्मीचा, जन्म मरणाचे नियम हे चक्र, कर्मबंध थांबवी गती सध्या. का कर्मबंधाला महत्व आहे? कारण ही जी जन्म मरणाची जी गती आहे, म्हणून प्रत्येक त्या जीवात्म्याच्या जाणीवेची जी गती आहे ती गती थांबणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यालाच कालातीत होणं महत्वाचं आहे. हे आपल्याला जर असं वाटत असेल की आपण मेल्यानंतर खूप सुखी असू वगैरे वगैरे, तर तसं काहीही नसतं. लक्षात घ्या. ज्या जाणीवेत आपण जाऊन पोचतो, जे व्यक्तिमत्व आपण घडवलेलं असेल त्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच आपण जाणार आहोत. त्यामुळे आपण अगदी भवामध्ये असाल म्हणजे या पृथ्वीवरती केलेल्या इच्छा आसना पूर्ण अजून झालेल्याच नाही आहेत ना. मग तिथं कोणाची तरी बाळ, कोणाची तरी पोरं, कोणाची काहीतरी सांभाळत बसावं लागणार आहे. तिथं त्या इच्छा वासना खेळणार आहेतच आणि त्या इच्छा वासना पूर्ण होतच नाहीत. परत त्या घेऊनच जगत बसावं लागतं. नुसती टन-टन 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 टन-टन. महाहा जनहा तपहा. मग यावरती जे सत्यम मधले जे लोक असतात ते त्या जाणीवेमध्ये ईश्वराशी संलग्न असतात थोडे. मग ते त्या स्फटिक रूपी असा अंगरखा घालून खाली उतरतात आणि आपल्याला ज्ञान देतात. पण ज्ञान दिलेलं ससंवेद्य होतही, पण ते परत पाळल्या जात नाही. कारण तिथं ते काय सांगतात की तुला इथं
1000 वर्ष असं तप करावं लागेल. 1000 वर्ष म्हणजे काय झालं तुम्ही विचार करा. इथं मी 70-80 वर्ष जगलो तरी मला ईश्वर प्राप्त करता आला नाही. तिथं 1000 वर्ष तप. इथंच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एक मोठका क्षण तरी देत जा तू, तुला काही नाही जमलं तरी थोडा वेळ तर साधना कर. हे सगळं सांगितलं त्यांचं सुद्धा नाही ऐकलं. मग इथं 1000 वर्ष मी कशी साधना करणार. मग तो तिथंच खेळत बसतो आणि मग त्याच्या प्रारब्धाप्रमाणे संचिताप्रमाणे परत जन्माला येतो. आणि ती मागणी करत राहतात की देवा मला आता यातनं बाहेर काढ. ही मागणी असते पण ती बाहेर पडण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे ना. इतकं सोपं वाटतं का आपल्याला. अहो कोट्यावधी पितर बसली आहेत वरती, जी वाट पाहतायत पृथ्वीवर येऊन मी साधना करून संपेन कसं. पण पृथ्वीवरती आले की जन्म जाणीवेनी परत गुरफटल्या जातात. म्हणून मानव जन्माचं महत्व कळावं लागतंय आपल्याला. भोग योनींचा तर विचारूच नका. अतल वितल सुतल तलातल रसातळ पाहता ते फिरतच राहतात फिरतच राहतात फिरतच राहतात है ना. ही तर वस्तुस्थिती आहे. कारण मी खोटा मी जगतोय ना, खरा मी जगत नसल्यामुळे हे सगळे अहंकाराने पुष्ट झालेले आहेत. आपले पितर जरी असले तरी लक्षात ठेवा, कारण ह्या अहंकारामुळे ते ईश्वरापासून वेगळे आहेत ना. हे कळावं लागेल ना आपल्याला. मग या जन्मात आपल्याला त्यांच्यापासून काय कळलं पाहिजे की मला अहंकाराने जगायला नको, मी खऱ्या मीची ओळख मला व्हायला पाहिजे आणि मी खरा मी म्हणून जगायला पाहिजे. मी खरा मी म्हणून जगत नसल्यामुळे म्हणजे आत्मबुद्धीत मी जगत नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो आहे. म्हणून मी काळाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये. आणि या काळाच्या पलीकडे जर जायचं असेल मला तर माझं स्वरूप मला जाणून घेतलं पाहिजे. म्हणून स्वरूप ते जाणा स्वरूप ते बघा, स्वरूप ते जाणा स्वरूप ते बघा, जीवात्म्या कारण कर्मबंध. जीवात्म्या कारण कर्मबंध आहे. हा कर्मबंध जो खेळतोय ना आपल्याशी, हा कोणाचा आहे. हा जीवात्म्याचा आहे, ईश्वराचा नाही आहे. कारण ईश्वर कर्म करतच नाहीये, ईश्वरी शक्ती कर्म करती आहे. म्हणून निरंजनच राहतोय. हा महत्वाचा भाग आपल्या लक्षात आला तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.